शाळा म्हटली की आपल्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे सुट्टी. दिवाळीची सुट्टी असो किंवा क्रिसमसची सुट्टी असो, शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाच्या मनामध्ये सुट्टीचं एक वेगळं आकर्षण असतं. आपल्याकडे 145 दिवस, 365 दिवसांपैकी 145 दिवस सुट्ट्या असतात. परंतु आपल्या महाराष्ट्रात एक अशी शाळा आहे जी 365 दिवस सुरू असते. होय, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये अशी शाळा आहे. चला तर आपण पाहूया 365 दिवस चालणारी आगळी वेगळी शाळा. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. दत्तात्रय सकट आणि बेबीनंदा सकट हे दोघं जण या पुणे जिल्ह्यातील जे शिरूर तालुक्यातील कर्देलवाडी जे गाव आहे, या गावामध्ये गेल्या 14 वर्षांपासून 365 दिवस शाळा चालवण्याचा उपक्रम करतायत. खरं म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सुद्धा असा उपक्रम नसेल, म्हणून सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षणप्रेमी जनतेच्या वतीने तुम्हा दोघांचं अभिनंदन करतो. सर, आपल्याला या शैक्षणिक नव्या प्रयोगाविषयी बोलायचं आहे. ज्या पद्धतीने आता शिक्षणाचं बाजारीकरण चाललेलं आपल्याला दिसतं, या सगळ्या शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण महाग झालेलं आहे आणि इकडे तुम्ही उपेक्षितांपर्यंत शिक्षण सहजपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आठशे लोकवस्ती असलेल्या या कर्डेलवाडी सारख्या छोट्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा तुम्ही चालवत आहात. 14 वर्ष तुम्ही सुट्टी घेतलेली नाही. काय प्रेरणा होत्या याच्यामध्ये? त्यामुळे जे फार अगदी गरीब कुटुंबातील आहेत, उपेक्षित घटकातली मुलं आहेत, ज्यांच्याकडे शैक्षणिक वातावरण नाहीये, अशा मुलांना याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्व्ह करून त्यांना त्याचे फायदे मिळाले. तर मला सांगायचे की 2006, 2008, 2010 या कालावधीमध्ये दगडखाणीवरचे मुलं जी पालत राहतात ती राज्याच्या शिष्यवृत्तीच्या गुणवत्तेमध्ये राज्याच्या दुसऱ्या क्रमांकाने पास झालेले आहेत. आणि ती मुलं आता, जी मुलं दगडखाणीमध्ये खेळायचे, आता ती मुलं सगळी 4-4 वर्षापासूनची सगळी मुलं इथे यायला लागली शाळेमध्ये. आणि अनेक मुलं ज्ञानप्रबोधिनी सारख्या सीबीएसई पॅटर्नच्या शाळेमध्ये दाखल झालेले आहेत, नवोदयला गेले नाही. म्हणजे हा परिणाम झालेला आहे आता. सर, याच्या मूळ प्रेरणा कुठल्या आहेत तुमच्या? मी ज्यावेळेला या शाळेत रुजू झालो त्यावेळेला 2001 ची परिस्थिती, या शाळेला तेच शिक्षक जे काम करायचे तेच मसनवाटा म्हणायचे. म्हणजे अतिशय फार बिकट परिस्थिती होती की 52 विद्यार्थी या शाळेत होते, तर 4-5 मुलं, 5-6 मुलं धड वाचायची, लिहायची. बाकीच्या मुलांचा तर काय अवस्था होती ते सांगणेच अशक्य आहे. मग त्या परिस्थितीने आम्हाला बनवलं की आपण जर जास्त काम केलं तर हे सगळं आपल्याला, हा कलंक शिक्षण क्षेत्राला आणि सरकारी शाळांना लागलेला कलंक आपल्याला धुवून काढता येईल, म्हणून ही कामाला सुरुवात झाली. आणि मग हळूहळू ज्या वेळेला आउटपुट किंवा त्याचं बेनिफिट आपल्याला मिळायला लागलं त्यावेळेला मग तशा पद्धतीने कामाला सुरुवात केली. सुरुवातीला तुम्ही आलात या शाळेमध्ये, जसं तुम्ही सांगितलं की ती मसनवटा होता आणि इथे जास्त प्रमाणात शैक्षणिक वातावरण सुद्धा नव्हतं. तर आता तुमच्या अवतीभोवतीच्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तिथे या बदलाचं रिफ्लेक्शन किंवा या बदलाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं, अशा प्रकारे पुणे जिल्ह्यात बोललं जातं. काय त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? आहे ना, आमच्या शिरूर तालुक्यामध्ये जांभळीमाळा शाळा आहे, वाबळेवाडीची शाळा आहे, किंवा पुणे जिल्ह्यामध्ये परांडाची शाळा आहे, लौकी शाळा आहे, एकलहरे शाळा आहे, किंवा आतकरवाडी सारखी शाळा आहेत. अनेक शाळा आहेत, टावरेवाडीची शाळा आहे, अनेक शाळा, जवळजवळ 150 ते 200 शाळा अशा पद्धतीचं काम करतायत. म्हणजे कर्डेलवाडी पॅटर्नच आता महाराष्ट्र शासनाने स्वीकारला आणि तो राज्यभर लागू करतात. म्हणजे चावडी वाचनासारखा कार्यक्रम आहे प्रभावी, की सामाजिक लेखापरीक्षण व्हावं गुणवत्तेचं, त्यासाठी चावडी वाचनाचा कार्यक्रम कर्डेलवाडीतून स्वीकारलेला आहे. म्हणजे 2004, 5, 6 पासून आम्ही हा चावडी वाचनाचा कार्यक्रम घेत होतो. अनेक कार्यक्रम आहेत, जवळजवळ आमच्याकडे 55 ते 60 उपक्रम आहेत. ते सगळे उपक्रम शासनाने स्वीकारले, त्यांनी शासन ते करतंय. परंतु खरं तर म्हणजे ज्या फील्डमध्ये आम्ही काम करतो, ज्या क्षेत्रात आम्ही काम करतो, ते फील्ड वर्कमध्ये जे काम करतात, म्हणजे ग्रासरूटला, त्यांनीही काम करायला हवं. तसे आम्ही त्या पद्धतीने आम्ही काम सुरू केलं. आमचं पाहून अनेक लोक शिकली आणि चांगल्या पद्धतीच्या सरकारी शाळा घडायला लागल्यात. हा तर तुम्ही त्याचा सकारात्मक भाग सांगितला.
परंतु आता जे ग्रामीण भागातले शिक्षक आहेत हे शिक्षक सुद्धा शिकवणी वर्गाकडे मोठ्या प्रमाणात जाताना दिसत आहेत. या शिक्षकांमध्ये सुद्धा दांड्या मारण्याचं प्रमाण जास्त असतं. तर त्यांच्याकडून विरोध नाही झाला का याला? कारण एकीकडे एक शिक्षक रजा न घेता एक शिक्षक दाम्पत्य काम करतं, तर त्याचा परिणाम त्यांच्या वागण्या जगण्यावर झालाच असेल. फक्त शिरूर तालुक्यामधून फक्त एकाच शिक्षकाचा फोन आज मला अभिनंदनाचा आला. म्हणजे शिक्षक लोकांना फारसं काय वाटत नाही, पण अनेक शिक्षक लोक असे आहेत की आमचं अर्धा अर्धा तास एक तास चर्चा करतात की मला काय उपक्रम करता येईल माझ्या शाळेसाठी, मला आणखीन माझी शाळा कशी डेव्हलप करता येईल. इथं लोक अगदी गडचिरोली, ठाणे, नाशिक, अगदी नागपूरवरून लोक येतात रात्रीचं 10-10 वाजता. किती लोकांनी भेटी दिल्या तुमच्या या प्रकल्पाला साधारणतः शिक्षक वगैरे, बाकीचे सामाजिक सुधारक वगैरे किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणारे असे 85 ते 90 हजार लोक आतापर्यंत येऊन गेले. विदेशातील किती लोक आले? विदेशातील लेझनबर्ग मधले लोक आले, युएसए चे लोक आले आणि ब्रिटिश काउन्सिलची संलग्न शाळा आहे ती अभ्यास दौरा आला होता 2010ला. त्यांनी अभ्यास केला म्हणजे या शाळेचा. आणि त्यामुळे फायदे काय झाले की इतके लोक आपल्याला जर रिस्पॉन्स देत आहेत. आमची शाळेची स्वतंत्र वेबसाईट आहे, आंतरराष्ट्रीय भाषेतून आहे. त्या वेबसाईटचे काउंटर आज साधारणतः 10 लाख आहेत. आणि वेगवेगळ्या प्रयोगातून आम्ही वेगवेगळे प्रयोग, समजा इंग्रजी वाचन असेल, लेखन असेल किंवा सीबीएसईला जाणाऱ्या मुलांचं काही इंग्रजी वेगळी सुधारणा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करताना शिष्यवृत्ती असेल तर दरवर्षी 60% विद्यार्थी आमची गुणवत्ता यादीत लागतात. आणि दरवर्षी 40% मुलं सीबीएसईला, ज्ञानप्रबोधिनीसारखी भारतातली अग्रगण्य शाळा जिला मानल्या जातं, माणूस घडवणारी शाळा, अशा शाळांमध्ये आमची मुलं दरवर्षी 5 ते 6 जातात. म्हणजे हा झाला गुणवत्तेचा कळ. परंतु तरी पण अजून गावामध्ये किंवा आजूबाजूच्या भागामध्ये शिक्षणाचं फारसं काय सार्वत्रिक वातावरण तयार झालेलं नाही. कारण आता आजूबाजूला सगळी एमआयडीसी आहे. 20 ते 30 लोकांनी जागा विकलेल्या असतील, त्यामुळे वाहनं आले, पैसा आला, चंगळवाद सुरू झाला. त्यामुळे शिक्षणाकडे फारसं काही लक्ष नाही. परंतु बाहेर गावावरून येणारी जी 50-60 मुलं आहेत आमच्याकडे, ते फार म्हणजे ती जबाबदारी स्वीकारून की आपल्या मुलाला काहीतरी जमलं पाहिजे, या शाळेत त्याला संधी मिळाली पाहिजे. आणि अशी मुलं बाहेर जायला लागली. मग ज्ञानप्रबोधिनी सारख्या शाळा किंवा नवोदय सारख्या शाळा किंवा मग पुन्हा मुंबई सारख्या शाळांमध्ये, चांगल्या शाळेमध्ये ती प्रवेश घ्यायला लागली. आणि याचं रिफ्लेक्शन काय झालं की मूळची जी गावातली मुलं होती, ती गावातली मुलं त्या पद्धतीने धावत नाहीत. म्हणजे त्या पद्धतीने काम करायला हवं त्या मुलांच्या बरोबर, तेवढ्या पद्धतीने नाही. पण फार तर 200 कुटुंबापाठीमागं 2 ते 3 मुलं असे आम्हाला मिळालेत. आणि ती पालक आमचं ऐकतात की नाही रे बाबा, आता ह्या मुलांनी एवढा अभ्यास केला पाहिजे, असं असं केलं पाहिजे, 10वी झाल्यानंतर त्यांनी काय करावं, 12वी झाल्यानंतर त्यांनी काय करावं. तर ते संपर्कात राहून ते पाहतात आणि त्या मुलांना तशा पद्धतीची संधी उपलब्ध करून देतात. आता एक आमचा मुलगा पहिल्या बॅचचा 2001च्या बॅचचा मुलगा MSc केमिस्ट्री करतोय आणि उद्या तो युनिव्हर्सिटीमध्ये आहे. युकेला तो जाऊन PhD करेल आणि संशोधन क्षेत्रात जाणारी मुलं आहेत. म्हणजे फार मोठा रिझल्ट आहे. म्हणजे तुमच्या शाळेतली मुलं, आता जिल्हा परिषद शाळेतली मुलं आता विदेशात जाण्याचं त्यांना वेळ लागलेला आहे. आज ज्या पद्धतीने आपण सर्व महाराष्ट्रातला ग्रामीण भाग बघतो, या सगळ्या ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळाचं फॅड प्रचंड वाढत चाललंय. म्हणजे अगदी गरीब घरातले मुलं सुद्धा इंग्रजी शाळेत जावीत असा प्रयत्न असतो आणि त्यासाठी भरपूर पैसे मोजतात. म्हणजे ही काय परिस्थिती आलेली आहे. म्हणजे इथे तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा इंग्रजी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करता, परंतु अन्य ठिकाणी लोक चांगलं शिक्षण म्हणजे इंग्रजी शाळा असं समीकरण बनत चाललंय. हे काय आहे नेमकं काय झालं माहिती का? तुम्हाला चकचकीत तुम्ही टाय सूट बूट घातले आणि चकचकीत शाळेत बसलं म्हणजे तुम्हाला गुणवत्ता मिळेल किंवा तुम्हाला चांगलं शिक्षण मिळेल, हा एक त्यांची संकल्पना झाली. तो मानसिक भ्रम झाला की कुणी येऊन पाहत नाही की याची गुणवत्ता किती आहे, जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता काय. खाजगी शाळांचा फक्त तुम्ही काचेच्या बिल्डिंग बघितल्या, आतून सगळ्या बेंचेस बघितले किंवा त्यांचा टाय सूट बघितला, पण आत काय त्यांच्या डोक्यात काय जातंय हे जर कुणी तपासत नाही. आणि आमच्याकडे काय होतं, आठवड्याला हे सगळं तपासलं जातं, महिन्याला तपासलं जातं. याचं मॉनिटरिंग वेगळं आहे ना, गव्हर्नमेंटचं मॉनिटरिंग फार चांगलं आहे. हे सगळं तपासलं जातं आणि मग त्याच्यामध्ये नोटिंग केलं जातं. समजा आमच्या काय आता सुपरवायझर आला किंवा विस्तार अधिकारी आले तर नोटिंग केलं जातं, किती मुलांना वाचता येतं, किती मुलांना लिहिता येत नाही, किती मुलांना गणित जमत नाही, हे सगळं नोटिंग दिलं. आमच्याकडे तो कागद दिला जातो आणि त्याच्यावर आम्ही ते परत प्रत्याभरण केलं जातो. आणि मग हे खाजगी शाळांना होतंय का हे तपासलं पाहिजे. आणि जवळजवळ होतच नाही. आणि मग म्हणून लोकांना फक्त काय करतात,
म्हणतात ना, ऊस डोंगा पर रस नव्हे डोंगा, काय बोलला सी वरंगी या रंगा. आणि मग लोक सगळ्या वरच्या रंगाला भुललेत आणि म्हणून मग काय कुठं चाललोय आपण, तुम्ही आता सगळ्यांनी तपासायचं ते. मागास वर्गातल्या घरातली जी मुलं आहेत त्यांना तुम्ही शाळेकडे आणण्याचा प्रयोग केलेला आहे. याच्यात त्यांच्या पालकांचं सुद्धा महत्वाचं सगळ्यात मोठं योगदान आहे त्यांचं. पण शिक्षकांनी तशा पद्धतीने ते फेस केलं पाहिजे, त्यांच्या समोर गेलं पाहिजे, त्यांना ते सांगितलं पाहिजे, शिक्षणाचं महत्व पटवलं पाहिजे. आणि पटवलं तर मग आता माझ्याकडे 52 मुलं होती, आज माझ्याकडे 100 मुलं झाले. कर्डेलवाडीच्या या शैक्षणिक प्रयोगाविषयी सकट सरांकडून आपण ऐकलं, परंतु तो नेमका प्रयोग काय आहे हे वर्गात गेल्यानंतरच आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कळेल. चला आपण वर्गात जाऊया. गुड मॉर्निंग. नमस्कार. नमस्कार. बसा बसा. आपल्याला अनेक शैक्षणिक प्रयोग ठाऊक आहेत, परंतु कर्डेलवाडीतील ही जिल्हा परिषदेची शाळा हा एक वेगळाच शैक्षणिक प्रयोग आहे. इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले डोळ्यात भरते ती म्हणजे इथली स्वच्छता. त्याच्या जोडीला विद्यार्थ्यांचं वागणं, विद्यार्थ्यांची एकूण कार्यपद्धती ही सुद्धा वेगळ्या पद्धतीने आपल्या नजरेत भरते. सर, मला एक प्रश्न इथे आल्यानंतर तुम्हाला विचारावा वाटतो की इथल्या मुलांना गांधी टोपी तुम्ही का दिल्या? टोपीचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे नम्रतेचं प्रतीक आहे. ते आपलं पारंपरिक एक प्रतीक आहे ते. आणि दुसरी गोष्ट स्वच्छतेचं बोलायचं झालं तर माझ्या घरामध्ये माझे वडील आर्मी रिटायर्ड होते. ते स्वच्छतेचे फार भोगते होते आणि त्यांच्या म्हणजे मला लहान वयामध्येच ते बाळकडून मिळालं की स्वच्छता. त्यामुळे मी या शाळेची स्वतःहून स्वच्छता करतो. मग शौचालयाची असेल, मुताऱ्यांची असेल किंवा शाळेची असेल. मला या शाळेत तुम्ही कुठेही अस्वच्छता दाखवा, कुठेही जाळी जळमट दाखवा. ही दोन शिक्षकी शाळा आहे. महाराष्ट्रात 2 शिक्षकी शाळा भरपूर आहेत आणि शासकीय नियमानुसार, जिल्हा परिषदेच्या नियमानुसार 2 शिक्षकी शाळांमध्ये शिपाई सुद्धा नसतो. नाही. मग इथे सगळी कामं शिक्षकांनाच करावी लागतात. अन्य शाळांमध्ये ही कामं करायला शिक्षकांना वेळ नसतो. खाजगी शाळांमध्ये शिपाई वगैरे असतात, तर ते काम करतात, स्वीपर असतात. जिल्हा परिषदच्या कोणत्याही शाळांमध्ये किंवा सरकारी शाळांमध्ये शिपाई नसतो. तर मुलांनी श्रमप्रतिष्ठा त्यांच्यामध्ये यावी, श्रमप्रतिष्ठा शिकावी, त्यांना श्रमाची गोडी लागावी. तुम्ही गांधींचं उदाहरण दिलं तर श्रमप्रतिष्ठा आमच्यामध्ये एक नीतिमूल्य आहे. नीटनेटकेपणा, स्वच्छता, राष्ट्रभक्ती, हे जे नीतिमूल्य आहेत त्या मूल्यांची रुजवण व्हावी. पण आयडियल म्हणून तुम्ही स्वतः सुरुवात केली पाहिजे कामाला. तर मी 2004ला निर्मल ग्रामसाठी योजना आली त्यावेळेला मी स्वतः विष्ठा उचलली. प्राण्यांची असेल, कुत्र्यांची असेल किंवा माणसांची असेल, तर मी स्वतः लोकांच्या दारासमोर जाऊन केर कचरा काढायचो. आज सुद्धा तेच करतो. साप्ताहिक दर शनिवारी मी स्वच्छता करतो गावाची मुलांबरोबर घेऊन. आणि शाळेची स्वच्छता मला खूप आवडते. म्हणजे घर एक वेळेला स्वच्छ नसले तरी चालेल, पण जिथं आपण 8-10 तास काम करतो बरोबर, ते आवार, ते कार्यालय अतिशय स्वच्छ असावं. की एक म्हण आहे बघा, एक सुभाषित आहे की स्वच्छ सुंदर परिसरातून सुसंस्कृत नागरिक घडतात. आणि ते मला वाटतं ते बरोबर असावं. आपल्या भारतीय लोकांची मानसिकता साधारणतः अशी आहे की ते आपलं घर स्वच्छ ठेवतात, परंतु तो कचरा शेजारी टाकतात. त्यामुळे घर स्वच्छ जरी असलं तरी शेजारचा आवाज, दारासमोर जरी बघितलं आणि कुठे रस्त्याने जरी बघितलं तर तुम्हाला केर कचरा सापडणार नाही. अनेक शाळा आदिवासी भागांमधल्या विशेषतः मी पाहिलेल्या आहेत. त्याला झोला शाळा म्हणतात. झोळी शाळा यासाठी की त्या शाळेचं सगळं दप्तर शिक्षकाच्या झोळ्यामध्ये असतं आणि शिक्षक ज्या दिवशी येतो त्या दिवशी शाळा उघडली जाते. आणि बहुतांश दुर्गम आणि आदिवासी भागातल्या शाळा वर्षानुवर्ष उघडल्या सुद्धा जात नाहीत. त्यामुळे मुलगा 8वी पर्यंत गेला तरी त्याला अक्षर ओळख नसते, गणिताचं ज्ञान नसतं. आणि या सगळ्या प्रतिकूल वातावरणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सकारात्मक शैक्षणिक बेट तुम्ही उभं केलेलं नाही. आमच्याकडे पण तसंच वातावरण होतं. म्हणजे तुम्ही आदिवासी भाग बोलताय कारण सपाटीवरच्या शाळा सुद्धा अशा पद्धतीच्या आहेत. पण जो फील्ड वर्करवर आहे, म्हणजे जो शिक्षक आहे, त्यांनी बदलायचं ठरलं तर होऊ शकेल. मी तुम्हाला मगाशी शाळांची बरीचशी नावं सांगितलेत. माझ्याकडे एक दाते म्हणून एक शिक्षक आला होता नगर जिल्ह्यातला. त्याची शाळा बघितल्यानंतर मला वाटलं की मी आय मीन हेवन, म्हणजे मी स्वर्गात आहे का. इतकी सुंदर शाळा, सगळे मेंढपाळ लोक वस्ती, सगळे धनगर समाजाचे लोक, पण ही अतिशय सुंदर शाळा ती. म्हणजे ते त्याच्या त्या मानसिकतेतून घडलेली ती शाळा आहे.
म्हणजे तुम्ही जर शिक्षकांनी जर मानसिकता बदलली तर हे सगळं सहज शक्य आहे. म्हणजे अडचण नाही. मी स्वतःच्या शाळेसाठी मी 4 लाखाचे कॅमेरे मुलांना ट्रेनिंगसाठी वापरतो. 6 लाख रुपये मी 2 वर्षात खर्च केलेत. सगळ्या पूरक सुविधा म्हणजे भौतिक सुविधा मी लोकांना 1 रुपया न मागता सगळे मी पूर्ण केल्यात. म्हणजे तुमच्या मानसिकतेत जर एखादी गोष्ट आली, चांगली गोष्ट, विधायक गोष्ट, तर तुम्ही सहज शक्य ते करू शकता. काय काय सुविधा तुम्ही देता? माझ्याकडे आरओचं पाणी आहे, माझ्याकडे इंटरनेट आहे, कनेक्शन आहे, माझ्याकडे सॉफ्टवेअर, शिष्यवृत्तीचे सॉफ्टवेअर आहेत. आम्ही आरोग्य जागर नावाचं एक प्रकल्प घेतोय. त्याच्यामध्ये सगळ्या मुलांची, महिलांची क्षयरोगाची तपासणी, मुलांचे रक्तगट तपासतो. अगदी एखादा मुलगा आजारी असेल तर त्याला समजा कावीळ झाली काय, त्याला डेंगी झाला काय, त्याच्या रक्ताच्या चाचण्या आम्ही स्वतःच्या पगारातल्या पैशातून करतो आणि सगळी औषधोपचार आम्ही आमच्या पदरचे देतो. लोकांमध्ये एक जागरूकता आली पाहिजे आरोग्याची आणि ती जागरूकता आपल्यापासून सुरुवात करायची. जास्त मुलं कुठल्या वर्गातली आहेत? गरीब घरातली मुलं जास्त? बहुतांशी लोक सगळे श्रमजीवी आहेत. कोणाचे वडील म्हणजे शेतमजूर आहेत, कोणी बरेचसे मुलं साधारणतः 10-15% मुलं दगडखाणीवरची आहेत. बहुतांशी जी श्रमजीवी घरातली मुलं असतात या मुलांना घरातली कामं करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे जर थोडा वयाने मोठा असेल तर लहान भावांकडे लक्ष देण्यासाठी, शेळ्या मेंढ्या किंवा गाई गुरं हाकण्यासाठी मुलांना तिकडे पाठवलं जातं. तर इथे मात्र तुम्ही असा प्रयोग केलेला आहे की या सगळ्या श्रमजीवी वर्गातल्या किंवा मागास वर्गातल्या घरातली जी मुलं आहेत त्यांना तुम्ही शाळेत आणण्याचा प्रयोग केलेला आहे. याच्यात त्यांच्या पालकांचं सुद्धा महत्वाचं सगळ्यात मोठं योगदान आहे त्यांचं. मी एक तुम्हाला सांगेल की सज्जन सिंग चव्हाण 2006चे बॅचचे मला वाटतं IAS ऑफिसर आहेत. ही इज IIT एमटेक IIT दिल्लीचे. पारधी समाजाचे आहेत. राजेंद्र भारुड आहेत भिल्ल समाजाचे, ज्यांच्या घरी म्हणजे विधवा आई आहे, तर त्यांना कुठलाच सोर्सेस नाहीत, इन्कम सोर्सेस नाहीत. तो MD झाल्यानंतर ते पहिल्या 3ऱ्या महिन्यातच लगेच IPS झाले आणि 1 वर्ष त्यांनी पुन्हा अभ्यास करून परत IAS झाले. बालाजी मंजुळे आहेत, ते दगडखाणीत ज्यांचे आईवडील काम करत होते ते. तर या सगळ्यांचं जे लेक्चर आहे, हे लेक्चर आम्ही दगडखाणीवरच्या पालकांना रात्रीच्या वेळेला दाखवतो. ओके. आणि मग तुमची मुलं सुद्धा त्यांच्यासारखी होऊ शकतात हे सगळं त्यांना विश्वास दिल्यानंतर लोक मानतात, शिक्षकांना मानतात. पण शिक्षकांनी तशा पद्धतीने ते फेस केलं पाहिजे, त्यांच्या समोर गेलं पाहिजे, त्यांना ते सांगितलं पाहिजे, शिक्षणाचं महत्व पटवलं पाहिजे. आणि पटवलं तर मग आता माझ्याकडे 52 मुलं होती, आज माझ्याकडे 100 मुलं झालेत पटावर. म्हणजे बसायला सुद्धा जागा नाही, दुप्पट झाली. बाहेरची लोक यायला लागली. अगदी गवंड्यांची मुलं सुद्धा गाडी करून खाजगी वाहनाने येतात आणि या शाळेत येतात. म्हणजे शिक्षणाचा प्रसार झाला नाही, सार्वत्रिकरण झालं नाही असं तुम्हाला कधी कुणालाच म्हणता येणार नाही. शिक्षणाचा प्रसार झालाय, पण तुम्ही देताना काय देताय त्याच्यावर ते डिपेंड आहे. आपल्याकडे IITची परीक्षा देणारी मुलं परराज्यांमध्ये जाताना आपल्याला दिसतात त्याच्या कोचिंग क्लासेससाठी, कोटासारख्या ठिकाणी. पण इथे म्हणजे प्राथमिक शिक्षणासाठी जर पालक म्हणजे स्थलांतर करत असतील तर हा वेगळा भाग वाटतो. 12 कुटुंब माझ्याकडे आलेत. माझ्याकडे औरंगाबादचे कुटुंब आहे, परभणीचे कुटुंब आहे, सांगलीचे कुटुंब आहेत, कोल्हापूरचे कुटुंब आहेत. आणि माझ्याकडे विशेष तुम्हाला बाब सांगावं लागेल की 20 एकर बागायती शेती सोडून 2 महिला माझ्याकडे म्हणजे कुटुंब घेऊन आल्या तिथं. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की शिक्षणाला एवढं प्राधान्य देणारी समाज आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. पण होतंय काय की आपण बोलताना त्याबद्दल थोडंसं नकारात्मक बोलतो. म्हणजे 20 एकर बागायती शेती सोडून मला तर वाटतं आतापर्यंत भारतात कुठलीच घटना नसेल, पण करडेलवाडीत ही घटना घडली. भोसले नावाचं कुटुंब आलंय आणि गायकवाड नावाचं कुटुंब. 2000 खोली भाडं द्यावं लागतं त्यांना, घर सोडून यावं लागलं. तिकडचे अनेक प्रश्न आहेत त्यांना, त्यांचे कौटुंबिक प्रश्न सगळं. आणि मग ते सगळं असून सुद्धा त्यांनी फक्त शाळेला आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं या उद्देशाने इथे आले ते. सकट सर, 14 वर्षापूर्वी तुम्ही इथे आलात, त्याआधी सुद्धा तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये काम केलेलं होतं, तुम्ही तुमच्या मिसेसने. इथे आल्यानंतर तुम्ही नव्याने इथली सगळी मांडणी केली. तुम्ही सांगितलं की आधीची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. त्यावेळेसचे अनुभव कसे होते? म्हणजे त्यावेळेला लोकांना त्याची गरज वाटली, कारण त्या मुलांना काहीच येत नव्हतं. 2001ला आलो त्यावेळेला मी इथं पाणी नव्हतं, लाईट नव्हती, शौचालय नव्हतं, रंगरंगोटी नव्हती, कुठलं शैक्षणिक साधन नव्हतं, म्हणजे काहीच नव्हतं म्हटलं तरी चालेल. फक्त एक मोठं झाड होतं बाहेरचं. आणि मग तुम्ही भारतात कुठेही गेले तरी मुलं सगळीकडे सारखे आहेत. जपानला गेले तरी तिथली मुलं सारखीच आहेत. तुम्ही कसं देताय तुम्ही? तर आम्ही सुरुवात करताना मुलांना पहिले विश्वासात घेतलं.
की आपल्याला आता हे करायचं, आपल्याला चांगली शाळा बनवायची, हे सगळं करायचं, तर आम्हाला लोकांनी 5-6 हजार रुपये दिले त्या काळात. त्या काळात हा, म्हणजे 5-6 हजार. आणि हमालानी मला एक खिराजी सोनवळे नावाचा एक हमाल आहे, त्यांनी 300 रुपये दिले. युवराज कर्डिले नावाचा माणूस आहे, त्यांनी पहिला सगळ्यात जास्त पैसे 1000 रुपये दिले, आणि तो गावातला ग्रॅज्युएट आहे आणि चांगला कार्यकर्ता आहे तो पण. तर मग मी कामाला सुरुवात केली. मग आपल्याकडे अपुरा पैसा आहे, मग आता रंग द्यायचा आहे, 2-3 खोल्या आहेत, बाहेरचं आतलं सगळे ह्या गोष्टी. मग कारागीर कुठून आणायचा, मग मुलांनी हे सगळं काम केलं. म्हणजे मुलांनी रंग दिलाय शाळेला. म्हणजे 9-9 वर्षाची मुलं ब्रश चालवायला लागली. आणि मग हळूहळू मग मला आठवतंय माझी जिल्हा परिषदेची जी शाळा होती, मराठी शाळा, तर त्या शाळेमध्ये दर शनिवारी आम्हाला सारवून घ्यावं लागायचं आणि ते सगळं आम्हीच मुलं करायचो आणि शिक्षक त्या सगळ्या कामामध्ये पुढे असायचे. ते जुन्या काळातली गोष्ट झाली. पण याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांच्या सहभागाने हे सगळं करतात. तर तेव्हाच वातावरण जे होतं त्याच्यात जी मुलं त्यात सहभागी झाली होती ती मुलं आता तुम्हाला भेटतात का? मुलं इतकं हार्डवर्क करतात. मला कधी कधी वाटतं की मी जरा जास्तच देतो त्यांना, जरा त्रासच देतो जरा थोडा. पण त्या मुलांनी एवढं सहकार्य केलं, इतकं चांगलं काम केलं, आणि ती सगळ्यात टॉपर बॅच आमची. म्हणजे इतकी चांगली, म्हणजे 8च महिने आमच्या हाताखाली राहिले. पण कोणी मग जिमचा कोच झाला, कोणी डायटिशियन झाला, कोणी बीएससी अॅग्री झाला, कोणी बीएससी इलेक्ट्रॉनिक्स झालं, कोणी आता एक मुलगी आमची याच्यामध्ये मॉडर्न कॉलेजला MSc मॅथ करते. सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या, रंगरंगोटी झाली छानपैकी. आता काम करायचंय, आता काय आपल्याला गुणवत्ता साधायची. गुणवत्ता साधताना मग काय केलं मी, शालेय रेकॉर्ड बाजूला ठेवलं, फक्त मुलांनाच फोकस केलं की आता यांना सगळं लिहायला वाचायला शिकवायचं, सगळ्या गोष्टी करायच्यात. त्यांना गणित आली पाहिजे, त्यांना इंग्रजी वाचता लिहिता आलं पाहिजे, त्यांच्यामध्ये शिस्त आली पाहिजे, संस्कार आले पाहिजे, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आणि एक ध्येय होतं आमच्या दोघा पती पत्नीकडे की आपण महाराष्ट्रामध्ये टॉप 1 राहायचं. मग मी रात्री 1-1 वाजेपर्यंत काम करायचो. पण ते शाळेचं काम म्हणजे डागडुजी किंवा काय, मी रात्री 1-1 वाजेपर्यंत थांबायचो. आणि जी टीम होती आमच्या बरोबरचे युवक वर्ग, त्यांचे पालक, मी मगाशी नाव सांगितले, तर एक पालक आता ते हयात नाहीत, दादाभाऊ धारू कर्डिले. तर तो पालक स्वतः आला आणि म्हणला माझ्या विहिरीवरची, इथूनच विहिरीची पाईपलाईन गेली, तर ते पाणी तुम्ही घ्या आणि इथं बाग फुलवा. आणि मग इथं बाग लावली. बाग लावल्यानंतर इतकी शाळा, मग 2004-5 मला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला शाळेला. आणि मग माझ्याकडे ते त्याला नॉर्म्स असतात की तुमच्याकडे शौचालय आहे का, मोतारी आहे का. तर मी काय केलं, स्वतःच्या पगारातले 15,000 रुपये टाकले आणि तिथं ते शौचालय बाजूला बनवलं आतमध्ये. तोपर्यंत ती जागा पण ते आम्ही कोणाला माहिती नाही, काय नाही, नवीन. तर 2003ला मी ते शौचालय बनवलं आणि त्या आधारावर आणि गुणवत्तेच्या आधारावर तो पुरस्कार घेतला. आणि मग 2003-4ला माझ्याकडे आरती बाळूनवली नावाची मुलगी होती. ती प्रज्ञाशोध आणि शिष्यवृत्ती सारख्या म्हणजे भयंकर परीक्षा आहेत तशा त्या, म्हणजे मला नाही जमणार ते. मी दिलं तर मी पास होऊ शकेल, पण मला ते मिळणार नाही. तर ती मुलगी म्हणजे या केंद्रामध्ये, या क्लस्टरमध्ये 40 शाळांचं क्लस्टर आहे आमच्याकडे. तर तिथं ती प्रज्ञाशोध आणि म्हणजे महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा प्रमाणपत्र परीक्षा नावाची परीक्षा होती 2004ला. शिष्यवृत्तीला लागली आणि प्रज्ञाशोधला लागली, एवढ्या अवघड परीक्षा. आणि मग आम्ही खरे प्रेरक ते आहेत, आम्हाला मुलंच प्रेरक ठरली आम्हाला की आम्ही करतोय, तुम्ही आमच्या बरोबर राहा, आम्ही तुम्हाला सगळी साथ देतो. आणि म्हणून दरवर्षी आमच्याकडे 20 मुलांपैकी 12, 13, 10, 12 मुलं, महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे की 60-70% मुलं शिष्यवृत्तीला लागतात. नॉट अ जोक. मग ही प्रेरणा आम्ही मुलांकडून घेतली की मुलं एवढं काम करू शकतात तर आपण त्यांना देऊया ना जास्त. आमच्याकडे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जो मागे राहिलेला मुलगा आहे, तो मागे राहिलेला मुलगा आहे ना, त्याला पुढे आणायचं आहे. आमचा उद्देश काय आहे? मी बघितलं मगापासून तुम्ही विद्यार्थ्यांशी बोलताना मुलगा असेल तर त्याला सर म्हणता आणि मुलगी असेल तर त्याला मॅडम म्हणता. तर यामागची काय साधारण होतंय काय माहितीये का, की मुलांना तुमच्याबद्दल भयगंड राहत नाही, भीती राहत नाही. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण म्हणजे संगणकाचं शिक्षण देण्याचा प्रयोग तुम्ही इथे मोठ्या प्रमाणात राबवतात. त्याच्या जोडीला तुम्ही वेबसाईट सुद्धा तयार केली. वेबसाईट आमची 2011ला. कसं शिक्षण देता तुम्ही? स्वतः त्याचं शिक्षण घेतलंय का? हा, म्हणजे मला येत नव्हतं, पण मी असं बसून बसून माझ्या मुलांनी मला शिकवलं सगळं हे. तो आता जिमचा कोच आहे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय पुण्यामध्ये.
आता अलीकडच्या हल्लीच्या काळात मुलं व्हॉट्सअप वगैरे वापरतात, सगळं वापरतात. बरोबर आहे. फेसबुक मुलांनीच आणि मला सगळ्या सगळं गोष्टी. तर त्यांनी मला शिकवलं आणि त्याचा वापर मग मी यांच्यासाठी करायला लागलो. मला जे जे येते ते सगळं शिकवतं. मला समजा फोटोग्राफी येते ते फोटोग्राफी शिकवतं, व्हिडिओ शूटिंग येते ते व्हिडिओ शूटिंग येते. आता तुम्ही संगणक चालवताना बघा मुलं कसे ऑनलाईन शिष्यवृत्तीची परीक्षा देत आहेत ते बघा तुम्ही. आता बघायला आवडेल मला संगणकावर कशा पहिली पद्धतीने दुसरीची मुलं कशा या हाताळतात. जिल्हा परिषद शाळेतली मुलं काम करतात, चला, कशा या. पद्धतीने अभ्यास करतात. तर ही आहे तुमची संगणक लॅब. हा आमचा संगणक कक्ष. याच्यामध्ये मुलं ई लर्निंग आणि बाकीचं सगळं संगणक. सध्याच्या संगणक युगामध्ये मोठ्या प्रमाणात विशेषतः जे मराठी माध्यमाच्या शाळेत आणि छोट्या गावांमध्ये मुलं शिकतात त्यांना संगणक शिक्षणाचं किंवा ई लर्निंगचं एक मोठं आकर्षण आहे, परंतु त्यांच्यापर्यंत या सुविधाच पोहोचताना दिसत नाहीत. ई लर्निंग असेल, संगणक शिक्षण असेल, या सगळ्या वरच्या वर्गातल्या ज्या शाळा आहेत त्यांची मक्तेदारी आहे. पण इथे तर तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत हे सगळं करून दाखवलेलं आहे. कशी प्रेरणा मिळाली या सगळ्या गोष्टी करण्याची? ज्या वेळेला आमची शाळा ब्रिटिश काउन्सिलशी संलग्न झाली 2009 मध्ये, आणि मग आमच्या लक्षात आलं की आम्हाला एकमेकाचे उपक्रमांची देवाणघेवाण करायची. तर त्यासाठी मेल लागेल आपल्याला, मग ते इंटरनेट कनेक्शन लागेल, मग हे आपण स्वतः शिकायचं आणि मग हे सगळं स्वतः करायचं. त्यासाठी मी स्वतःचा एक लॅपटॉप घेतला 2009 मध्ये आणि मग मी स्वतः शिकत गेलो. आणि मग मी शिकल्यानंतर मुलांना शिकवायला सुरुवात केली. नंतर गुणवत्ता पसरल्यामुळं काय झाले, लोक अनेक एनजीओ आमच्याकडे यायला लागल्या आणि एनजीओ म्हटले काय तुम्हाला काय हवंय ते सांगा आम्हाला. मी म्हटलं संगणक कक्ष पाहिजे आम्हाला, चांगला एक छानपैकी उत्तम दर्जाचे सगळे लॅपटॉप द्या, की समजा चोरीच्या उद्देशाने मग ते पीसी ठेवता येत नाही, कुठे ठेवणार, मग एक लॅपटॉप 10 लॅपटॉप असेल तर कुठेही नेता येतील किंवा कुठेही ठेवता येईल सुरक्षिततेसाठी. म्हणून मग आम्ही सगळी लॅपटॉपची मागणी केली. वेबसाईट पण तुम्ही तुमची तयार केलेली आहे? स्वतःची शाळेची वेबसाईट पण आहे. नवले सर सांगा बरं, दाखवा बरं वेबसाईट, दाखवा. हा बघू द्या. हा बघा, ही आमची शाळेची वेबसाईट 2011ला साधारणतः आम्ही लॉन्च केली. तर याचा उद्देश असा होता की मराठी शाळा किंवा सरकारी शाळा कशा दर्जाचे होऊ शकतात, कशा पद्धतीचं काम करू शकतात, हे सगळं या माध्यमातून आम्ही दिलं. आतापर्यंत त्याला जवळजवळ 10 लाखाचं 3 वर्षामध्ये 10 लाख लोकांनी व्हिजिट केलं आणि सगळे युके, युएसए, लेझनबर्ग किंवा चायना, जर्मनी, जपान, सगळ्या बाहेरच्यात. भारतातले फार कमी आहेत, की कारण मी ज्या वेळेला त्यांचं अभिप्राय वाचतो आणि पब्लिश करतो त्यावेळेला माझ्या लक्षात येतं सगळे बाहेरचेच आहेत लोक. तर फार कमी लोक आहेत की भारतातली की ही वेबसाईट पाहतात. मुळात असं झालं की गव्हर्नमेंट सेक्टर मधल्या ज्या शाळा आहेत ते हे करूच शकत नाही असा बऱ्याचशा लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून कदाचित ती पाहत नसेल वेबसाईट. पण आता बहुतांशी लोकांना सगळ्यांना माहित झालं की या शाळेची स्वतंत्र वेबसाईट आहे. वेबसाईट काढल्यामुळे एक फायदा झाला की बरेच एनजीओज यायला लागले आणि ते मग म्हणायला लागले की आमच्या काही ज्या शाळा आहेत सरकारी शाळा, त्या शिक्षकांना तुम्ही ट्रेनिंग द्या. तुमचे कशा मेथड्स आहेत, एज्युकेशन मेथड कशा, टीचिंग मेथड कशा आहेत, तुमचे प्रोग्राम्स काय आहेत ते आम्हाला तुम्ही द्या, त्या शिक्षकांना द्या. मग ते खेड्यापेड्यातल्या शाळा ज्या असतील, आदिवासी भागातल्या शाळा असतील तर त्या शाळा सुधारतील. तर जवळजवळ आम्ही अशा 80-90 हजार लोकांना ट्रेनिंग दिलं. मग माझ्या लक्षात आलं की 6 वर्षाची मुलं सुद्धा हे चांगलं माझ्यापेक्षा चांगलं हाताळू शकतात. आता तुम्ही पाहिलं असेल की शिष्यवृत्तीचे सॉफ्टवेअर आहेत आमच्याकडे प्रश्नपत्रिकेचे, ते तर 8-8 वर्षाची 9-9 वर्षाची मुलं हे शिष्यवृत्तीच्या सॉफ्टवेअर मध्ये बसून प्रश्नपत्रिका सोडू शकतात, ड्रॉइंग करू शकतात, वर्ड्समध्ये काही टाईप करू शकतात, स्वतःबद्दलची माहिती लिहू शकतात, एक चांगले चित्र काढू शकतात. तर हे सगळं जमू शकतं मुलांना. म्हणजे असं काही नाही की शहरातल्याच मुलांना जमू शकेल, खेड्यातल्या मुलांना जमणार नाही. अगदी दगडखानीवरची मुलं सुद्धा चांगलं हे सगळं बघा. आता तिथं तो मुलगा वापरतोय ते ई लर्निंगचं, तर मग हे सगळं करू शकतात. आपल्याकडे एक म्हण आहे की थोडं शिकला आणि शेतीपासून तुटला, अधिक शिकला गावापासून तुटला आणि त्याहून अधिक शिकला तर देशापासून तुटला. तर ही परिस्थिती बरोबर आहे. परिस्थिती आहे आपल्याकडे. शेती करणं हे काय म्हणजे बुद्धिमान माणसाचं काम आहे. खरं शेती करणं किंवा शिक्षण देणं हे बुद्धिमान माणसाचं काम आहे. म्हणजे त्यांनी खूप राबलं पाहिजे, त्यांनी वेगवेगळे विचार केले पाहिजे, त्याचे क्रिएटिव्ह आयस असले पाहिजे त्याच्याकडे, म्हणजे वेगळी दृष्टी असली पाहिजे. मग आता मध्ये शेतकऱ्याला तर खूपच वेगळ्या पद्धतीने राहावं लागतं, कारण त्याचा जो निसर्गाशी सामना असतो सातत्याने, एवढा तर कुठल्याच. शिक्षण पण तसंच आहे की तुम्ही जर एका चौकटीत राहून जर शिकवलं तर ते त्यांना रुचणार नाही. तुम्ही समजा आमच्याकडे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जो मागे राहिलेला मुलगा आहे, तो मागे राहिलेला मुलगा आहे ना, त्याला पुढे आणायचंय.
आमचा उद्देश काय मी आहे एक की बघितलं मगापासून तुम्ही विद्यार्थ्यांशी बोलताना मुलगा असेल तर त्याला सर म्हणता आणि मुलगी असेल तर त्याला मॅडम म्हणता, तर यामागची काय आहे त्याच्यामुळे साधारण? होतंय काय माहितीये का की मुलांना तुमच्याबद्दल भयगंड राहत नाही, भीती राहत नाही आणि तुमच्याबद्दल आदर वाटतो मुलांना. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. अलीकडे शिक्षकांबद्दल किती लोकांना आदर आहे, तो एक चिंतेचे बाब आहे. हल्ली तर शिक्षण विकतच घेण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळं शिक्षकाला किती मान द्यायचा, तो कसा वागतो, तो कसा समाजाशी निगडीत आहे, त्याच्यामुळे काय फायदे होणार आहेत. मला वाटतं 80% देशाचा विकास फक्त शिक्षकावर आहे आणि शिक्षण क्षेत्रावर आहे. ती जर पायाभरणी आता जर तुम्ही चांगली केली ना तर उद्याचे तुम्हाला दिसेल. जपानचं उदाहरण ज्या वेळेला त्याच्या नागासाकी हिरोशिमावर ज्या वेळेला बॉम्ब हल्ले झाले त्यावेळेला तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी, पंतप्रधानांनी 2000 शिक्षक मला असे द्या की हा देश उभा करतील. आज बघा तो कुठे ना आम्ही कुठे आहोत. बाबा आमटेंच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये खूप त्यांच्याबद्दल म्हणजे मी त्यांना देव मानतो. खरा देव तो आहे. मी त्यांचं एक भग बापटांचं बाबा आमटे पुस्तक 5 वेळा वाचलं. अरे पहिले कसे होते बाबा आणि आत्ताचे कसे बाबा, त्यांच्यामध्ये हे बदल का झाले आणि त्या बदलातून मग मला वाटलं की हे जर लोक त्रास देत असतील आजूबाजूचे इकडचे शिक्षक मंडळी काही असे तर ते बाबांना पण त्रास झालेलाच आहे ना. मग इथे इतक्या मोठ्या लोकांना त्रास झाला तर मी फार सामान्य शिक्षक आहे. 365 दिवसांची शाळा ही जी संकल्पना आहे किंवा आपण सुट्टी न घेता इथल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी काम करावं, विद्यार्थ्यांना ज्ञानप्रवण करावं, ज्ञानार्थी करावं, हे सगळं तुम्हाला सुचलं कधी आणि कसं? ज्या वेळेला मी अनेक मुलांचं पाहिलं की मुलांना काही गोष्टी शिक्षणातलं जमत नाही. समजा एखादी गोष्ट आहे, भागाकाराची क्रिया आहे किंवा लेखन वाचन क्षमता आहे एखाद्या मुलांमध्ये, तर त्याला जे जमत नाही तर त्यासाठी अधिकचा वेळ पाहिजे आपल्याकडे आणि तो अधिकचा वेळ घ्यायचा. आणि म्हणून मग ही गोष्ट आली लक्षात की आता नाही 4 मुलं अशी जरा थोडीशी बाजूला राहिली त्याच्यामधून, तर या मुलांसाठी आपल्याला करावं लागतं. म्हणजे तळागाळातल्या मुलांसाठी हे काम करायचं आपल्याला. आपला मुख्य उद्देश काय आहे की तळागाळातल्या मुलांना किंवा समजा दगडखानीवरची 4 मुलं आहेत, काही मुलं मतिमंद असतात, काही गतिमंद असतात, काही सोमग्न असतात, काही विकलांग असतात, तर या मुलांसाठी आपल्याला काम करायचं. मग त्यासाठी अधिक वेळ पाहिजे आणि मग त्या मुलांना तिथपर्यंत नेण्यासाठी, त्या क्षमता प्राप्त होण्यासाठी म्हणून 365 दिवसाची संकल्पना आमच्याकडे आली. आता एक उदाहरण सांगेल. माझ्याकडे 50 किलोमीटरवरून अपडाऊन करणारा एक विद्यार्थी होता. तो बहुविकलांग होता. मग अशा मुलाला मला वाचन लेखन शिकवायचंय तर त्यासाठी मला त्याला सेपरेट वेळ द्यावा लागायचा. मग बाकीच्या मुलांकडेच दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. समजा त्या मुलाला काम करत असताना मग बाकीचे जे काही प्रोग्राम असतील आमचे, समजा कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतील तुमचे, त्या मुलांना नाटकं दाखवायचे आहेत किंवा त्यांना वेगवेगळे चित्रपट दाखवायचे आहेत किंवा चित्रकला विषय घ्यायचा किंवा संगणक प्रशिक्षण घ्यायचंय किंवा शेत शिवार फेरी किंवा इतर जे उपक्रम आहेत ते सुट्टीच्या दिवशी घ्यायचे. मग सुट्टीच्या दिवशी मग काय सणवार असेल, समजा दिवाळीचा दिवस आहे तर दीपोत्सव घेऊया, दिवाळीची माहिती देऊया. विजयादशमी असेल तर विजयादशमीची माहिती देऊया, त्याच्यावर फिल्म दाखवूया. ह्या गोष्टी आमच्या लक्षात यायला लागल्या की हे जर उपक्रम आपण अशा पद्धतीने जर सादरीकरण मुलांकडे केले तर मुलांमध्ये, मग त्यावेळेला मुलं साधारणतः 60-70% यायचे. पण आता काय, आता उद्या एखादी फिल्म दाखवायची, समजा श्वास पिक्चर दाखवायचा किंवा बाबा आमटेचा चित्रपट दाखवायचा, सगळीच मुलं हजर राहायला लागली. म्हणजे आम्हाला जागा सुद्धा कमी पडायला लागली. आमच्याकडे LCD प्रोजेक्टर आहे आणि त्या याच्यावर मग मुलांवर दाखवतो. साधन सामुग्री आमच्याकडे सगळे आहे आणि करत असताना मग 365 दिवसाचं आमचं नियोजन झालं, त्याची अंमलबजावणी झाली आणि त्याच्यातून रिझल्ट फार चांगले आले आणि म्हणून मग आता चालूच राहिले. आता बाबा आमटेंच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये खूप त्यांच्याबद्दल म्हणजे मी त्यांना देव मानतो. खरा देव तो आहे. आणि दुर्भाग्य आमचं की आम्ही जाता जाता, म्हणजे बाबा जायच्या अगोदर आम्हाला जायचं होतं खरं, त्यांचं पदपर्शन घ्यायचं होतं आम्हाला, पण ते जमलं नाही. ते गेल्यानंतर खूप दुःख झालं, कारण मी त्यांचं एक भग बापटांचं बाबा आमटे पुस्तक 5 वेळा वाचलं. 5 वेळा वाचलं आणि त्याच्यात नोट्स केल्या मी. त्यांचं पहिले कसे होते बाबा आणि आत्ताचे कसे बाबा, त्यांच्यामध्ये हे बदल का झालेत आणि त्या बदलातून मग मला वाटलं की हे जर लोक त्रास देत असतील आजूबाजूचे इकडचे शिक्षक मंडळी काही असे, तर ते बाबांना पण त्रास झालेलाच आहे ना. मग इथे इतक्या मोठ्या लोकांना त्रास झाला तर मी फार सामान्य शिक्षक आहे. सकट सर, बाबा आमटे हे तुमचे प्रेरणास्थान होते आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही त्यांना देव मानत होता. बाबा आमटेंनी ज्यांना समाजाने वाळीत टाकलं होतं अशा लोकांच्या उत्थानासाठी, त्यांच्या विकासासाठी आपल्या आयुष्याचा होम केला आणि त्यामुळे त्यांच्या
कामातून, त्यांच्या एकूण कार्यपद्धतीतून प्रेरणा घेऊन सकट दाम्पत्यासारख्या अनेक लोकांनी वेगवेगळ्या भागामध्ये आपलं सामाजिक काम सुरू केलं. गेल्या 14 वर्षापासून 365 दिवस शाळा हे एक वेगळं काम सकट दाम्पत्यांनी या कर्डेलवाडीसारख्या 800 लोकवस्तीच्या गावात केलं आणि त्यामधून इथल्या शैक्षणिक विकास करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे, या प्रयत्नाची दखल आता जगभरातून घेतली जाऊ लागलेली आहे. देशोदेशीचे लोक हा शैक्षणिक प्रयोग पाहायला येत आहेत. आपण सगळेजण या प्रयोगाची महाराष्ट्राच्या गावागावामध्ये, प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतच नव्हे तर सगळ्या मराठी शाळांमध्ये हा शैक्षणिक प्रयोग अंमलात आणला गेला पाहिजे, अशी आशा धरूया. मी पुन्हा एकदा इथे सांगतो की एकला चलो रे हा ध्यास तुम्ही जर घेतला तर सामाजिक बदल हा एका माणसाच्या ताकदीवर सुद्धा होऊ शकतो. हा संदेश आपण कर्डेलवाडीच्या प्रयोगातून घेऊया. पुन्हा एकदा मी सकट दाम्पत्यांना या सगळ्या त्यांच्या उपक्रमाबद्दल धन्यवाद देतो. नमस्कार.